सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा खर तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून नुकतीच एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाषण करताना भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले, 100% विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील, यात काही शंका नाही. या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून काँग्रेसकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी मंत्री अमित देशमुख यांनी या विधानाचा निषेध करत विलासराव देशमुख यांचे लातूरसाठीचे योगदान कोणीही पुसू शकत नाही असं स्पष्ट केलं. तर अभिनेता रितेश देशमुख यांनीही भावनिक प्रतिक्रिया देत विलासराव देशमुख हे लातूरच्या जनतेच्या हृदयात कायम आहेत असं म्हटलं आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर लातूरच्या राजकारणात नवा वाद उभा राहिला असून महानगरपालिका निवडणुकीआधीच आरोप प्रत्यारोपांना जोर आला आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी लातूरमध्ये जे म्हटलं, आपण लातूरमध्ये पाहिलं असेल की त्या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुका, या निवडणुका या कशासाठी असतात तर त्या निवडणुका ह्या तिथल्या असणाऱ्या नागरी सुविधा ही कोणती पार्टी ही अतिशय गतिमान पद्धतीने करून देईल यासाठी असणाऱ्या त्या निवडणुका असतात. त्यामुळे लातूरमध्ये सुद्धा गतिमान पद्धतीने सर्व नागरी सुविधा व्हायला हव्यात हे अत्यंत महत्वाचं आहे. मी विलासरावांचा जरा सुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांच्यावरती टीका टिप्पणी काही केली नाही. तू त्या ठिकाणी ज्या वेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण विलासराव फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय, परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय. त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या आहेत त्या संदर्भात मी तसं म्हटलं. परंतु तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत, त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. ते असं म्हणाले की लोकांसाठी जगलेल्या माणसाची एकच मनावर पुरली असतात. मी एकच गोष्ट पुन्हा मी तेच सांगेन, तुम्ही ते पूर्ण म्हटल्यानंतर पॉलिटिकली या सगळ्या गोष्टीकडे पाहू नका. माझी पुन्हा तेच विनंती आहे, त्यांच्या चिरंजीवांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न करेन. जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर